परमार्थातला आनंद वाढत चालतो वाढत, आणि परमार्थातला आनंद वाढला की संसारातला आनंद काय होत चालतो की असं वाटतं हा संसार लटिका आहे, संसार मिथ्या आहे, संसार खोटा आहे, त्याच्यामध्ये गुंतण्यात काय नाहीये. संसारात जो गुंतला त्याला काय आहे, दुःख आहे. पक्षी अंगणी उतरती, पक्षी आहेत पक्षी, ते अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात आणि उडून जातात. ते गुंततात का तिथं. पद्मपत्रमिवांबसा, कमळ पाण्याचे पाण्यात, पण त्या कमळाला त्या पाण्याचा काय नाहीये, लवलेश नाहीये, लवलेश. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. संसारी असावे आणि असोनी नसावे. संसारात असावं पण असून नसावं. पण आपण गुंतलो संसारात, इतकं गुंतलो की ते गोचिड असतो ना, गोचिड. गोचिड काय करतो, गोचिड शुद्ध असणार रक्त, शुद्ध असणार दूध सेवन करत नाही तर काय करतो, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पत्रा आड, परिते भेगुडी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. ते गोचिड पवित्र असणारा दूध पित नाही तर काय करतो, अशुद्ध असणारा रक्त सेवन करतो. ती अवस्था कुणाची झाली, कारण आपण त्या लटक्या संसाराला माझं समजलं, माझं. आम्ही गमतीने दृष्टांत सांगत असतो, गमतीनं. या संसाराचा त्याग किती यावा, किती त्याग यावा, किती त्याग यावा संसाराचा. अधिक मासामध्ये जावयाला बोलवतात, कशाला, धोंड्या जेवणाला अधिक मासात जावयाला बोलवतात. काय मग त्या जावयाचा थाट असतो, मामा न मामी न प्रेमानं निरोप धाडीला, असा प्रेमानं निरोप येतो. कशासाठी, लाडाचं जावई चाललाय सासरवाडीला, आणि लाडका जावई पुढे निघतो सासरवाडीला. मग आता तो लाडका जावई म्हणल्यानंतर त्याच्यासाठी जेवणाचा बेत असतोय, बासुंदी. सासूबाई काय करणार आहे जावयासाठी, बासुंदी. मग ती बासुंदी चुलीवर ठेवलंय दूध, आणि मामीनं बासुंदी हटायला सुरुवात केली. जावई आला तेवढ्यात, आणि मामीचं डोकं दुखत होत. मामीला काय झालती, मग ती मामी मुलीला, छोट्या मुलीला, धाकल्या मुलीला म्हणते, अगं तू काय कर, डोक्याची गोळी आण. आणि तेवढ्याच जावई आला. ते म्हणतो कुठं चालला, मी कुठे चालली मेवणी बाई. ती म्हणते डोक्याची गोळी आणायला, थांब मी आणून देतो. म्हणून ते डोक्याची गोळी टेकवायला जातो, मामीच्या नाकातलं पडताना बघतो. मग मामीच्या नाकातलं कशात पडतं, अच्छी ठीक आहे, नाकातलं खाली. किती पैसे दिले मग जावई खाणार आहे. जावयाने बघितलंय, अट्टहासानी मामीने, मामी म्हणली आता एवढं मोठं मागाचं दूध आहे, साखर आहे, फेकून कसं द्यावा. म्हणून मामीने ते त्याच्यात हाटू 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 मिक्स केलं. आता जेवायला बसले सगळे. गावचे सरपंच आले, उपसरपंच आले, सदस्य आले. आता सरपंच खात्यात आले असतील तुमच्या गावचे सरपंच. सरपंचाने बासुंदी अशी वरपू वरपू खाल्ली हो. सदस्य आले होते गावचे, ग्रामपंचायत सदस्य आले. सदस्यांनी अशी बासुंदी चाटू चाटू, बोट चाटू चाटू खाल्ली. सगळं गाव गाव खातोय, पण ज्याच्यासाठी केलंय ते तोंड लावेना. सासूबाई म्हणती, झालंय काय जावयाला. जावई बापू शिवच आहे ना, एक एकर नावचं करून देते, पण तुम्ही खा. त्याला वाटतं जावई रुसले दिसले की काय, एक एकर ना अख्खं 10 एकर केलं तरी नको. जावई बापू अंगठी देते, एक काय
असल्या तरी नको. जावई बापू धाकलेल्या देते. तो मला एकीला सांभाळता सांभाळता नाकीनं आलेत. दुसरी कुठं गळ्यात घालीता. जावयाला नेमकं झालंय काय? जावई बासुंदी का खाईनत, का खाईनत, का खाईनत. ती धाकली मेवणी म्हणली जावई दाजी जर नाही खाल्ली तर जीव देईन. कोरडे जाऊन जीव देईन. पण मी बासुंदीला सासूबाईनं जावयाला बाजूला घेतलं आणि विचारलं जावई बापू तुम्ही नेमकी बासुंदी का खात नाही, नेमकं झालंय काय? जावई बापू म्हणतात मामी बघा बोला ना ग बसा. झाकली बोट आणि उघडली तर हो नेमकं झालं काय, झालं काय? मामी बासुंदी खाऊ कशा गुड खाऊ. आता टूप पेटली मामीची. आता मामीची टूप पेटली. आपण काय केलंय बासुंदीत आणि ती बासुंदी अख्ख्या गावाने खाल्ली. जर जावयाने जर गावाला सांगितलं तर काय होईल? जावई बापू खाऊ नका. पण आता ही बासुंदी जावयाला किती पैसे दिले तर जावई खाईन? खाईन का? खाऊ शकत नाही. कारण जावयाला काय कळालं? वर्म कळालं. वर्म शपूट नाही कळालं. हो शपूट सगळ्यालाच आहे. जावयाला बासुंदीचं वर्म कळालं. वर्म बासुंदीत काय आहे? बासुंदीत काय आहे? तसं संसार लटिका आहे. संसार खोटा आहे. हे कुणाला कळालं? बघा आता तुम्ही म्हणता संसार खोटा कस काय? सत्य आहे का? सत्य आहे का? कुणाला जगण्याची खात्री आहे की मी उद्या 7 दिवसाचं सोडा. राजा परीक्षितीला कळालं होतं 7 दिवसात मी संपणार जाणार. त्याला तरी 7 दिवसाची खात्री होती. सकाळपर्यंतची खात्री कुणाला आहे? वर बोट करा. सकाळपर्यंतची. जर सकाळपर्यंतची खात्री नसेल तर या संसार लटिका नाही तर कसा आहे? हा संसार लटिका आहे. बघा जेवढा मोह माया पाश आहे ते सगळे आपले आहेत का? आपलं असं कोणीच नाही. संत सांगतात या जगात तुमचं कोणीच नाहीये. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंकिताची नाही गणप्राणा माझी माझी मधुरी. अंकिताची नाही गणप्राणा माझी माझी मधुरी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. या जगामध्ये ज्या बहिणीला तुम्ही बहीण म्हणता ती बहीण सुद्धा तुमची नाही. आणि ज्याला तुम्ही भाऊ म्हणता तो भाऊ सुद्धा मग कशाचे आहेत? दिल्या घेतल्याचे. जेवढं तुम्ही त्यांना दिलं तेवढे ते तुमचे. भाई रे सब
गोड. सब पैसे के भाई, सगळे भाऊ आहेत आणि सगळ्या बहिणी आहेत, पण कशाचे आहेत? पैसा गोड आहे, पैसा. जोपर्यंत तुमचा धंदा चालतोय तोपर्यंत बहीण काय म्हणेल? जो वगी चाले धंदा तो वगी बहीण म्हणे दादा. बहीण सुद्धा तुम्हाला दादा पर्यंत म्हणते. जोपर्यंत ह्यांचा धंदा चालतोय तोपर्यंत बहीण काय म्हणते? दादा म्हणते, दादा. आणि ज्या दिवशी तुमचा धंदा चालायचा बंद होतो त्या दिवशी तुमची बहीण तुम्हाला किंमत देते का? देते का? बोला. धंदा बंद झाला, व्यवसाय कमी पडला की बहीण तुम्हाला किंमत देणारच नाही. एका भावाचा बिझनेस मध्ये लॉस झाला, लॉस. भाऊजाई म्हणली, बहिणी बायको म्हणली, तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही एवढ्या थाटामाटात केलं, होती नव्हती शेती विकली, बहिणीला खूप मोठं स्थळ पाहून दिलेलं आहे, चला की म्हणे तुमच्या बहिणीकडे जाऊ, थोडी फार मदत मागू. तो म्हणत होता, नको ग, आपण आपलं दिसतं, पण बहिणी ग नको, पाहुण्याच्या दरवाजात नको. पण बायको काय ऐकन, बाईच्या जातीला आशा लई. आम्हाला आहे ना आशा खूप असते, खूप खूप. आणि चिकट पण आम्ही तितक्याच. तुम्ही रिक्षात बसा, नोट काढून देता. आम्ही आधीचे भाऊ इथून तिथं जायचं, किती घेशील? तो म्हणला 50, तर आम्ही म्हणतो 30. आम्हाला बाजारघाटसाठी 500 दिले तर 300चाच आणतो, आणि हिशोब मागितला तर 600चा देतो. माग किती टाकीतो? 200. लय चिकट, अति चिकट जात, आणि आशा तर लय. चला म्हणे तुमच्या बहिणीकडे जाऊ. शेवटी बायको ऐकन म्हणून हा बहिणीकडे निघाला. पण बहिणीला भाऊ येताना दिसतोय. तीच नोकरांना सांगितलं, माझे भाऊ आणि भाऊजाई येते, त्यांना गाईच्या गोठ्यामध्ये काय दे, जागा दे म्हणे, इकडं आणू नको. भाऊजाईला आणि भावाला गाईच्या गोठ्यात झोपवलं. कुत्र्याला टाकण्यासाठी ज्या भाकरी होत्या, शिळ्या भाकरी, त्या खाऊ घातल्या. कशी बशी रात्र त्या भावाने तिथं काढली. बिझनेसचा अनुभव होता. बिझनेस मध्ये अपयशी झालेल्या व्यक्तीला विचारा तुम्ही, जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर सक्सेसफुल माणसाची कधीच भेट घ्यायची नाही. जो अपयशी झालेला आहे ना त्याला भेटायचं, तुम्हाला यश भेटेल. तर तो त्याचे अनुभव सांगत असतो. हा अपयशी झालेला असतो. याच्या लक्षात येतं की आपल्याला अपयश कशाने आलेलं आहे. आता त्या गोष्टी पुन्हा करायच्या नाहीत. पुढे गेला आणि पुढच्या गावामध्ये छोटा गाडा लावला. गाडा लावता लावता मोठं दुकान केली. मोठी दुकान करता करता 10-5 दुकानी झाल्या. 10-5 प्लॉट, 10-5